आई 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 काय खतरनाक बाई आहे ती. अहो मारून मारून जीवच घेतला असता माझा. कोण आहे? त्या इंद्रायणीने का? हा नाही तर काय. अहो साहेब छोटा पॅकेट आणि बडा धमाका आहे तो. ए पिंट्या, नीट बोलायचं आपल्या समोर. अर्धवट बोललेला आम्हाला चालत नाही. बोल. अहो पोपटराव साहेब, ती इंद्रायणी आणि तिचा नवरा मोहित रावांच्या घरापाशी चक्रा मारत होते. उलट्या सुरू होती. ती बाई जशी वाड्याच्या मागे गेली तसं मी तिच्या नवऱ्याच्या टाकूयात काठीच आणली. मेला का तो? नाही ना, बेहोश झालता. मी त्याच्या नाकावर हात ठेवून बी चेक केलं तर म्हटलं बापाचं जसं काम फिट केलंय तसं बाईचं बी करू. ती बाईला डेंजर निघाली ना साहेब. करून वाघिणी सारखी चवतवून अंगावर आली. अहो पोटात लाता हाणल्या, पाठीत काठीने हाणलं. कसा बसा वाचलो तिच्या तावडीतून तर फाडूनच खाल्लं असतं. अरे हाड हाड जगीवर. हे सगळं सांगताना तुला लाज कशी वाटत नाहीये? एक बाईने तुला मारला, हाणला, पळून लावला. तू तुझ्यावर. अरे त्या दोघांना आडवा करून जर तू आमच्याकडे आला असता ना तर खुद्द या पोपटराव लांडगेने तुझा सत्कार केला असता. का नाही मारलं त्या दोघांना? कोणाला मारायच्या गोष्टी चालू आहेत बाबा? इंद्रायणी आणि आदोक्षजला. त्यांना मारायला नाही, त्यांच्यावर नजर ठेवायला पाठवलं होतं या पिंट्याला. हा त्या इंद्रायणीच्या हातचा मार खाऊन आलाय. काय? एक पिंट्या, तुला कशासाठी पाठवलेलं मी तिकडे? हं? तर त्यांच्यावर वॉच ठेवायला. मग मारामारी कशाला केलीस? ही नसलेली अक्कल कशाला चालवलीस? नाही 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 नाही. चालवली तर चालवली, पण अर्धवट काम केलं त्यांनी. त्या दोघांना मारलं असताना तर आमची कायमची पिढा गेली असती. घ्या, याला एक अक्कल नाही. आणि तुम्ही काय बोलताय बाबा? माझ्या प्लॅनवर प्लीज पाणी फेरू नका, प्लीज. हे बघ श्रीकला, आमच्यामध्ये गप्प बसाव तुम्ही. आणि तू रे, शेवटचं सांगत्या, मी जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. हं? फालतूपणा करायचा नाही. स्वतःची अक्कल जर जास्त वापरलीस ना तर निघ इथून. ही पोरगी मेली असती ना तर सूड पुरा झाला असता आमचा. तुमचा सूड पूर्ण होणार आहे. थोडे ना पेशन्स ठेवा प्लीज. श्रीकला, किती 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 पेशन्स धरायचंय? ते दोघं मोहित रावांच्या घराजवळ गेले होते. अगं त्यांना काही ना काही संशय आलाच असेल ना. ही इंद्रायणी लय डेंजर पोरगी आहे. आपला डाव उधळू शकते. श्रीकला, कळतंय का तुला? आजचा दिवसच खराब आहे. ते डोक्याला लागलं आणि त्यात ते गाडी पण बंद पडली. हिंदू ऐक, घरात कोणाला सांगू नको. आणि
आईला तर बिलकुल सांगू नको. काय रे अध्यक्ष हा? आणि हे काय आता हिथं दारात उभं राहून बायको बरोबर तुला काय तो काय तो डान्स असतो तो करायचा आहे काय? आणि चांगलाच कळत गेलाय रे बायकोच्या. आईला काय सांगू नको म्हणत होता. चांगले पांग फेडलेच बर का आईचे. नाही नाही मोठे भैया, त्याला तसं नव्हतं म्हणायचं. असं का? आता तू सांग मला माझ्या पोराला काय म्हणायचंय ते. हा सांग. आई तू तिला तिला नको बोलू. आला बायकोची बाजू घेणारा. नाही कळलं मला. थोडक्यात काय तुम्हाला मला काही सांगायचंच नाही ना? असंच आहे ना? तसं काही नाहीये. मी इंदूला फक्त हेच बोलत होतो की आईला नको सांगू आपण बाहेर गेलो होतो म्हणून. दिवसभर बायकोच्या मागं पुढं करायचे. दुसरं काही करायचं नाही. आईची बिलकुल चौकशी करायची नाही. आई ऐक ना, माझं डोकं दुखतंय, मी झोपतो जाऊ. जा 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 झोप. हा झोप. तुझी आई काही तुझ्या झोपेच्या आड येणार नाही. झोप चांगला झोप. मी पण येते अध्यक्षच. मी पण येते काय? मी पण येते. हा कुठं गेला होता? एवढ्या रात्रीचे कुठे गेला होता सांग की. अध्यक्ष सारखा असं डोक्याला हात लावून काय होता? काय झाले? अगं सांग की. माझा पोरगा आहे तो. 9 महिने 9 दिवस त्याला पोटात वाढवलंय. आता सांगते का नाही? पुन्हा असं उलट सुलट करायचा मोह टाळा. म्हणजे इतकी वर्ष आम्ही सोडाच्या आगेत जळतोय तर जळत राहा असंच ना? नाही, आता जळणार ते दिग्रसकर. त्यांच्या एका कुलदीपकाचा बँड मी वाजवलाच आहे. एक एक करून सगळ्यांना रस्त्यावर आणणार. ज्या दिवशी हे असं घडेल ना त्या दिवशी आम्ही प्रभात फेरी काढू. हो का? मग तोपर्यंत एकच करा, स्वतःच्या अकलेला जरा लगाम घाला. हे श्रीकला, स्वतःच्या बापाला शिकवायचा प्रयत्न करू नको, कळलं का? एवढेच जर तुम्ही शहाणे होतात तर इतकी वर्ष त्यांच्या चिरफळ्या का नाही उडवल्या? असं ना जातो आत्ता ह्या क्षणाला मी जातो आणि त्या दिग्रसकर घराच्या सगळ्या चिरफळ्या उडवून टाकतो. या पोपटराव लांडगेला कोणाच्या मदतीची गरज नाहीये. जातो, याच क्षणाला जातो आणि मी त्यांचा विनाश करून टाकतो. मूर्खपणा करू नका. तर मी तुम्हाला अर्क पासेन आणि वेड करून ठार मारेन. श्रीकला, अगं काय बोलतेस तू? हे तेच जे तू ऐकलंस. माझा अर्क संपलाय, सांगितलं होतं ना मी तुला. कुठे नवीन बाटली दे. वारत ना? आज पैसे पैसे नाही केलंस तू. क्या बात है. माझ्या प्लॅन मध्ये दोघांनी अजिबात अडथळा आणायचा नाही. हा, शेवटचं सांगते मी. अगं सांग की.
हो मोठ्या बाई, आम्ही मोहितरावच्या घरी गेलो होतो. काही क्लू मिळतोय का बघायला. मग काय मिळाला का क्लू? काय आणि काय ग? अध्यक्ष काय बोलत होता? आईला सांगू नको, आईला सांगू नको. काय आईला सांगू नकोस? आदू, आदू, डोळे उघड आदू, आदू. ए! अय, तुला विचारते मी. काय अवघड प्रश्न विचारला का तुला? पळसाला पानं किती असं विचारलं का? अहो ते आम्ही दिवसभर बाहेर होतो ना, मग तुम्ही काळजी कराल म्हणून सांगू नको म्हणाला. असं वय. सासू आहे मी तुझी, मूर्खात काढायचं काम नाही. हा, खरं बोल, काय झालंय? पण त्याआधी श्रीकला घरात आहे का बघा. आता तिचं काय मध्येच? मला संशय आहे की ती घरात नाहीये. घरात नाही? गोपाळ, सकाळपासून ना पोटात दुखतंय माझ्या. औषध देशील काय? एकदम असं डाचल्यासारखं होतंय. काय खाण्यात आलंय कुणास ठाऊक. देशील का औषध? श्रीकली कुठे गेली असेल नवीन कळ लावायला? हे पाण्याबरोबर घेऊ का? बर ठीक आहे. हे पोटदुखीवरच औषध आहे ना? नक्की फरक पडेल ना? नाहीतर असं व्हायचं, दुखतंय डोकं आणि औषध घोट्याला. झोका आवडला नाही का कळला नाही? लग्न झाल्यावर माणूस हसणं गिसणं विसरतो की काय कुणास ठाऊक. येऊ? येते. ऐका ती. नाही ना, इथं नाही येते, घरात नाही कुठंच. मग इतक्या रात्रीची कुठं गेली? कुठं खपली आहे कुणास ठाऊक. मला तर असं वाटतं कुठल्या तरी झाडाखाली बसली असेल आणि भाम भाम बिम बिम भुसवा करत बसली असेल. तसलीच ती नालायक. अगं मी इतके दाणे टाकले पण जाळ्यात येतच नाही. अहो, मोठ्या बाई लई पोचलेली आहे ही. हो, मला तर वाटतं तिलाच कुठेतरी लांब पोचवायला पाहिजे, नाही तर ती आपल्याला पोचवेल. गोपाळला कुठनं दुर्बुद्धी सुचली आणि या पोरीशी लग्न करून ठेवलं. बाई काय अवस्था झाली आहे पोराची. आता पाहिलं ना मी. मोठ्या बाई, शिचकला. हा, आता चला लपू, आपण एकत्र दिसायला नको. चल लपू लपू लपू. हा.
श्रीकला, कुठं गेली होतीस एवढ्या रात्रीची? मोठ्या बाई, इतक्या उशिरापर्यंत तुम्ही जाग्या कशा? घरातल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांना असं फराकत झोपून चालत नाही. झोप जाग सुद्धा लागते. जरा जरी खुट्ट वाजलं ना तरी डोळे उघडायला पाहिजे. काय सांगत होतीस ना इतक्या रात्री कुठे गेली तीस ते? ते हा, मी ना विठुरायाच्या मंदिरात गेले होते मोठ्या बाई. कसली कसली स्वप्न पडायला लागली तो मला. डोकं ना असं जड होऊन जातं, झोप लागत नाही. विठुरायाजवळ बसले आणि मन ना अगदी शांत होऊन गेलं बघा. बाई, डोकं इतकं दुखत होतं का तुझं? का विठुरायाच्या मंदिरातली मी तुला दिसली नाही? तुम्ही होतात का तिथे? हा, मी तिथंच होते आणि तू पण मला दिसली नाहीस. ती थंडी किती पडायला लागली ना मोठ्या बाई. बापरे. एवढ्या थंडीत आणि तुला घाम आलाय. मी काय म्हणते मोठ्या बाई, काय म्हणतेस तू? एवढ्या रात्री कुठे गेली होतीस ते सांगत होतीस ना? हो सांगते ना, मी देते उत्तर. माझं डोकं इतकं दुखतं ना मोठ्या बाई, काय सांगू. मी चहा टाकते, आपण चहा पीत गप्पा मारायच्या का? हा, ती काय चहा प्यायची येळ आहे? अहो थंडी किती पडलीये. मस्त आलं टाकून चहा करते ना, छान वाटेल जरा. मला नको चहा ब्या. इकडे या. आपण शेतात जादूविषयी बोललो होतो ना, ते मी सांगते तुम्हाला. चहा पिता पिता निवांत गप्पा मारू, म्हणजे कसं सविस्तर बोलता येईल ना आपल्याला. सगळं सांगेन, चालेल का? लागली शेवटी गळाला. मी चहा टाकते. हा, तू आहे पुढे, मी आले. अहो मोठ्या बाई, धोकेबाज बाई आहे ती. कशाला गेलात तिच्या बरोबर? ए बाई, हवा पाणी चहा घ्याच्या गप्पा मारायला नाही आले बरं का इथं मी. हो मोठ्या बाई. मोठ्या बाई, आज मी तुम्हाला जादूबद्दल सांगणारच आहे. आणि मी अजून काय ठरवलंय माहितीये? आज मी तुम्हाला एक छान असं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. ए बाई, मला ते हात चलाकी वगैरे नको. खरी जादू पाहिजे. हो, ते चांगलंच माहितीये मला. श्रीकले,
आणखी लवकर. हो हो झालं ना. हे काय गाळतच होते. आणते. घ्या. हा आता मुद्द्याचं बोलायला सुरुवात कर. हो घ्या ना.